नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी या ब्लॉग चॅनलमध्ये. आज आम्ही मुलांना गार्डनमध्ये घेऊन आलेलो आहोत. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती खूप बिझी झालेला आहे. आपल्या कामाच्या दगदगीमध्ये आपण मुलांना अजिबात वेळ देत नाही, परंतु आपण त्यांच्यासाठीही थोडा वेळ काढला पाहिजे. कारण मला नाही वाटत की आपल्या मुलांपेक्षा जास्त महत्त्वाची एखादी गोष्ट असू शकते. आपल्या बिझी शेड्यूलमधून आपण मुलांनाही थोडा वेळ दिला पाहिजे, त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजे. आज तू शाळेत काय केलंस, तुला कोणता होमवर्क दिलेला आहे. त्यामुळे आपल्या मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये मैत्रीचं नातं निर्माण होतं आणि मग ते आपल्याला त्यांच्याबरोबर घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी सांगण्यास सुरुवात करतात. थोड्या दिवसांनी आपण आपल्या मुलांना आपल्या बजेटनुसार जवळ किंवा लांब फिरायला घेऊन गेलं पाहिजे. त्यामुळे मुलांना बाहेरच्या गोष्टी समजतात, मुलं सोशल होतात. मुलांना अभ्यास जितका आला पाहिजे तितकाच बाहेरचं व्यावहारिक जीवनही त्याला समजलं पाहिजे, की लहान मुलांबरोबर कसं वागलं पाहिजे, मोठ्या व्यक्तींबरोबर कसं बोललं पाहिजे, हे त्यांना बाहेर निघाल्यानंतरच समजतं. मुलांना आपण मोबाईल नाही तर बाहेरचे शारीरिक खेळ खेळू दिले पाहिजे. घरामध्ये असणारी लहान कामे त्यांच्याकडनं करून घ्यावी, जेणेकरून त्यांना स्वावलंबनाची सवय आत्तापासूनच लागेल. लहान मुलांना आपण गुड टच, बॅड टच याचीही माहिती द्यावी, जेणेकरून ते एखाद्या वेळेस बाहेर किंवा शाळेत जातील तर त्याविषयी त्यांना पूर्वकल्पना राहील. अनोळखी व्यक्तीकडून कोणतीही वस्तू घेऊ नये किंवा अनोळखी व्यक्तीबरोबर कुठेही जाऊ नये हे त्यांना सांगावे. लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी त्यांना पैशाचीच गरज नसते. फक्त थोडासा वेळ जर आपण त्यांच्यासाठी काढला तर तो वेळही त्यांना खूप आनंद देऊन जातो. काम, जबाबदाऱ्या या तर आपल्या नेहमीच असणार आहे, पण त्यांचं बालपण हे नंतर नवीन येणार नाही. त्यामुळे आपण त्यांना टाईम दिला पाहिजे. तुम्हीही माझ्या विचाराशी सहमत असाल नाही का मैत्रिणींनो? खेळून झाल्यानंतर मुलं इथे छान पाणीपुरी एन्जॉय करत आहेत आणि मीही एन्जॉय करत आहे. तर चला, संपवते मी माझा ब्लॉग येथे. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत काळजी घ्या.